भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवली जाते। आपल्या वाडवडिलांपासून ही भाजी जी आहे ती भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाते। तर यामागे असणाऱ्या कथा ज्या आहेत त्या आपण वाडवडिलांपासून ऐकत आलेलो आहोत की भोगीची भाजी का बनवली जाते, जे धरणी मातेला नैवेद्य का दाखवला जातो। परंतु आपण जर आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर या दिवसामध्ये या तयार होणाऱ्या किंवा पिकणाऱ्या ज्या भाज्या आहेत याचा फायदा आपल्या शरीराला होतो। यामुळे भोगीच्या दिवशी या पद्धतीने भाजी बनवून खाल्ली जाते। भरपूर सारे जीवनसत्व असणारी, झटपट बनणारी आणि टेस्टी अशी भोगीची भाजी कशी बनवायची ते बघूयात। प्रत्येक भागामध्ये भोगीची भाजी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते। यामध्ये वापरल्या जाणाऱ्या बऱ्याचशा भाज्या ह्या सेम असतात आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या कमी जास्त करू शकतात। 1 वाटी हिरवे सोलून घेतलेले हरभरे, पाव वाटी सोलून घेतलेले मटार, पाव वाटी घेवड्याच्या शेंगा किंवा वालाच्या शेंगा, भागाभागामध्ये वेगवेगळ्या नावाने ह्या शेंगा ज्या आहेत त्या ओळखल्या जातात। त्यानंतर सोलून घेतलेले तुरीचे दाणे, सोलून घेतलेले वालाचे दाणे, कापून घेतलेलं गाजर, थोडेसे शेंगदाणे आणि 1 बटाटा, 2 वांगी या ठिकाणी घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या कमी जास्त करू शकता। भाज्या साईडला ठेवून घेऊयात आणि वाटणासाठी लागणारं साहित्य पाहूयात। तर वाटणामध्ये वापरलं जाणारं साहित्य जे आहे ते बघूयात। तर या ठिकाणी खोबरं घेतलेलं आहे 2 चमचे, 1 चमचा जिरं, 1 चमचा तीळ, 1 चमचा धने, 1 ते 1.5 इंच आलं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळे पदार्थ जे आहेत त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी 1 कांदा आणि अर्धा टोमॅटो कापून घेतलेला आहे बारीक। जेवढ्या भाज्या आपण व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि स्वच्छ या भाज्या ज्या आहेत त्या धुवून घ्यायच्या आहेत। भाज्या धुताना यामध्ये चिमूटभर मीठ घालून भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे। मीठ टाकल्यामुळे भाज्यांवरती जर काही फवारे असतील तर त्या फवाऱ्यांचा असर जो आहे तो कमी होण्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या। या ठिकाणी एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। चमचाभर तेल घालून यावरती भाज्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत। साधारणतः 1 ते 2 मिनिट भाज्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहे। चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून भाज्या पांचट होणार नाही आणि या पद्धतीने 1 मिनिटभर भाज्या परतवल्यामुळे त्यातले जे फ्लेवर आहेत ते जसे तसे राहतात। यासाठी भाज्या छान परतवून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी 1 ते 2 मिनिट भाज्या व्यवस्थित परतवून घेतलेल्या आहेत। आता एका डिशमध्ये काढून घेऊयात। भाज्या डिशमध्ये काढायच्या आहेत जेणेकरून त्या थंड होतील। त्यानंतर कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की मग यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायचं आहे। जिरं मोहरी छान तडतडलं की मग यावरती बारीक कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा छान मऊसर परतवून घ्यायचा आहे। मंद आचेवरती कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। कांदा परतेपर्यंत या ठिकाणी आपण जे वाटण्यासाठी साहित्य घेतलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। थोडंसं पाणी घालून यामध्ये पेस्ट छान तयार करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपली पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे। कांद्यावरती बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालून 1 मिनिटभर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। टोमॅटो या ठिकाणी परतवून झालेला आहे आणि आता यामध्ये वाटण तयार करून ठेवलेलं होतं ते सगळं वाटण घालून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा वाटण छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। वाटण परतलं की मग यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट रंग येण्यासाठी वापरलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि तिखटासाठी 2 चमचे तिखट लाल तिखट वापरलेला आहे। जर या ठिकाणी कांदा लसूण मसाला तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी कुठलाही साठवणीतला एखादा मसाला वापरला तरीही चालेल। तर सगळे मसाले घालून व्यवस्थित 1 मिनिटभर परतवून घ्यायचा आहे। मिनिटभर परतून मसाले जे आहे ते तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मध्ये मध्ये हलवून घेत परतवून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता छान असा रंग आणि तेल जे आहे ते आपल्या मसाल्याला सुटलेलं आहे। आता यामध्ये शिजवून ठेवलेल्या ज्या भाज्या आहेत त्या घालून घेऊयात। भाज्या घातल्यानंतर मसाल्यामध्ये
त्या व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहे आणि 1 मिनिटभर मसाल्यांमध्ये भाज्या पुन्हा एकदा परतून घ्यायच्या आहे. असं केल्यामुळे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो भाज्यांना छान लागतो आणि भाजी छान टेस्टी तयार होते. भाज्या मसाल्यामध्ये छान परतून घेतल्या की मग यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. भाजीचा पातळपणा किंवा घट्टपणा हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी घट्टसर भाजी बनवते आहे, त्यामुळे साधारणतः 1.5 वाटी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. पाणी घालून झालं की यावरती झाकण लावून 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्या करून कुकर जे आहे ते थंड करून घेतलेलं आहे. आता भाजी झाली की नाही ते चेक करून घेऊयात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असा रंग आपल्या भाजीला आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी बघा, परफेक्ट कन्सिस्टन्सी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही, छान तर्रीदार मस्त भाजी तयार झालेली आहे. यावरती थोडेसे तीळ घालून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपली परफेक्ट अशी भोगीची भाजी तयार झालेली आहे. तयार झालेली ही भाजी एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने छान तर्रीदार आणि खाण्यासाठी तितकीच टेस्टी अशी आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे. तर या पद्धतीने भोगीची भाजी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.